तसे आपल्याच्यानं दिसलेच नाही पाहिजे पोलीस, मग लय आणलं की दाबून फाईन मारतात. मग आपण इंडियन असो की काही असो, पैसे भर तरच हा देश सोड, तो कुठून भी मागवतो पैसे. ये देखिए मार्बल के अंदर ऐसा स्टोन्स खोद के और उसके बाद में ये कलरफुल स्टोन्स डाले गए हैं. ये ग्रीन वाला जेड है और जो ये फ्लावर बना है ये पूरा डेजर्ट ट्यूलिप है. भाऊ याच्या मधात सिमेंट नाही भरेल, कशासाठी? ते टेम्परेचर मेंटेन राहते. म्हणजे आता हा नॉन एसी एरिया आहे तरी अशी गरमी नाही होऊन राहिली. तर ती सिक्युरिटीवाल्यानं पकडलं होतं भाऊ आपल्याला एकदम सुरुवातीला, तेव्हा हे असं कार्ड दिलं. चाला रे भाऊ. आणि आता वेळ झालेली आहे दुबईतली हे आपली हॉटेल चेकआउट करण्याची. म्हणजे काय? म्हणजे बाथरूममध्ये असलेले छोटे छोटे शॅम्पू, छोटे छोटे बॉडी लोशन, छोटे छोटे साबण ते आपल्या या बॅगेत भरण्याची आहे की नाही. जसं की हा कॉफी नाही, हा नाही घेत मी. तर थोडक्यात काय, तर आता चेकआउट करू. अठून आपल्याला 2 तास बसमध्ये जाणं आहे. बस जर्नी आहे 2 तास अबुधाबीसाठी. अबुधाबी एक्सप्लोअर करणं आहे दिवसभर. या ब्लॉगमध्ये अबुधाबी सिटी टूरच राहील. आलं लक्षात? चला मी आता चेकआउट करतो. जसं की हे बॅग मी भरली, काही वस्तू राहिल्या, मोबाईल चार्जिंग द्यायला गेला आहे, बॉटल मी संपवलीच, टिश्यू पेपर तर काही काम नाही मला. आणि मोबाईलची कॅमेराची बॅग राहिली, तिथं हेडफोन राहिला आहे की नाही. मी जसं तुम्हाला सांगितलं आपली इथियात एअरवेजची फ्लाईट आहे रात्री, पण मी ते लगेच घेतलंच नाही. तिकीट 4000 स्वस्त भेटलं त्यासाठी. तर आपल्याला हँडबॅग, जसं हे सॅक आहे ॲक्च्युली, हे हँडबॅग नाही पण हे चालून जाते. तर हे हँडबॅग 7 किलोच्यावर नेता येत नाही. मी येताना मुंबई एअरपोर्टला पाहिलं 5 पॉईंट समथिंग त्याचं वेट होतं. आता मला जरा टेन्शन आलं, कारण मी दुबईत थोडीशी खरेदी केली, चॉकलेट हे ते चिल्लरच हे केले. तर ते जाऊ शकते समजा 7 किलोले असं टच पाहू आपण. आणि जर झालंच तर मी मनाची तयारी करेल आहे की बाबा जास्तच जर गेलं, हां काय शिल्लक गेलं, जुने कपडे आहेत समजा वापरेल आहेत, ते ब्लॉगमध्ये तुम्ही नाही पाहायला आहे, कळून टाकू, घेऊन जा बा, आपल्याला काय आहे की नाही. चला अभी चेकआउट करते है. मी आलो आणि इकडे नाश्ता सुरू बी व्हायला आहे. त्या ग्रुपचं कोणी दिसून नाही राहिलं, नाश्ता करू राहिले म्हणून. हो हो, हे साऊथवाली फॅमिली आहे. चला आपण मी नाश्ता करते. मी रूम तर चेकआउट केली, पण मी विसरलो की मी पासपोर्ट घेतलं की नाही बेटा, पहिले ते चेक करतो मग हा नाश्ता करतो. घेतलं पासपोर्ट घेतलं, आपण विसरत नाही. तुम्हाला वाटते काही. चला आता नाश्ता करतो. गर्दी दाबू ना बेटा, सगळे इंडियनच दिसू राहिले. गुजराती ग्रुप आला एक, गुजराती कालच. त्याचं केम छो मजा छो के असं चालू आहे कालपासून. चला नाश्ता करूया. केलं भाऊ चेकआउट. हे 9:10 झाले दुबईतले आणि आपले झाले 10:30. यासाठी आपली बॅग 7 किलोच्या कमी भरली पाहिजे फक्त. आता नाश्ताही सुटला, बस येईल आहे. बसनं जाणं 147 किलोमीटर आहे. UAE मधलं दुसरं राज्य म्हणजे कॅपिटल अबुधाबी. अबुधाबी हे राज्यही आहे आणि सिटीही आहे. तर ठीक जाणं आहे. बस कुठे आहे बा, ते दिसून नाही राहिली. चला पाहू. म्हणजे आता दुबईले बाय बाय करायचं टाईम आलेला आहे. हां, हे अठी एक बस आहे, मला वाटते आमचीच आहे. ते पाहू. एक कपल अजून मागे आहे, ह्याच्यानं उशीर झाला असं नाही म्हणू शकत ते, आहे की नाही. देखते हे मस्त बडी. हां, हेच बस आहे. बैठ गया बस में. चला भाऊ, मग एक नवीन दिवस, नवीन प्रवास आणि ॲज युजल एक नवीन ठिकाण. जसं की आपण हॉटेलमधलं चेकआउट केलं, या लक्झरीत बसलो ना, आपण 147 किलोमीटरवर आपण चाललो. ते म्हणजे अबुधाबी. तिथली मस्जिद म्हणजे जगातली सगळ्यात सुंदर, जगातली सगळ्यात महाग मस्जिद पाहायला. चला मग.
हे आहे बुर्ज खलिफा. भाऊ हा जो रोड आहे हा शेख झेड रोड आहे आणि हा UAE मधला सगळ्यात मोठा रोड आहे. म्हणजे 500 किलोमीटरच्या वर आणि जेवढे 7 राज्य आहेत UAE मध्ये म्हणजे दुबई, अबुधाबी, शारजा वगैरे, तर त्या प्रत्येक राज्यातून हा रोड जाते. हाच रोड पुढे ओमानले बी जाते. बाय रोड जर ओमानले जाणार असेल तर या रोडनं जावं लागते UAE वाले. हां, दुबईत जसं बुर्ज खलिफा भाऊ MR कन्स्ट्रक्शन म्हणजे कंपनीनं बांधलं होतं, तसंच अबुधाबीमध्ये एल्दार म्हणून कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. त्यानं ते गोल बिल्डिंग, जे जगात पुरी गोल अशी कुठेच नाही, 21 मजल्याची बिल्डिंग आहे, ते त्याचं हेड ऑफिस आहे असं म्हटलं चालते. तर इथं अबुधाबीमध्ये एल्दार कंपनीचे मोस्ट ऑफ द प्रोजेक्ट हे त्याचे आहेत. फार मोठी कंपनी आहे ते. के किंगडम में है तो आपको इनका नाम याद होना चाहिए, जिनके राजा के किंगडम में आप घूम रहे हैं. इनका नाम है हिज हाइनेस शेख मोहम्मद बिन जायद अल नहयान. काफ़ी छोटा नाम है, विथ एड्रेस है, एड्रेस. तो अब आगे बढ़ रहे हैं तो हम यही चीज़ देखने वाले हैं. जहाँ पे हम सबसे पहले जा रहे हैं वो है शेख जायद ग्रैंड मॉस्क. जो शेख जायद है वो यहाँ के फादर ऑफ द नेशन है. उन्होंने ये देश बनाया अराउंड 1970s के आसपास. वो आसपास के 9 देशों के पास गए. 7 तो जो अभी हैं, 2 और देश थे, कतर और बहरीन. और सबको बोला यार आओ साथ आते हैं, एक कंट्री बनाएंगे. एक कंट्री होगी तो एक वीज़ा होगा, एक रूल होगा, दुनिया में लोग हमें पहचानेंगे. अभी हम डेजर्ट के बीच में अलग अलग बैठे हैं, हमें कौन जानता है. तो इन 9 में से 7 जो अभी हमारे पास हैं, जो कि हैं अबुधाबी, दुबई, शारजा, रासल खेमा, फुजैरा, अजमान, उमल, इन सब ने बोला हाँ, और कतर और बहरीन ने बोला ना, हम आपके साथ नहीं आना चाहते. क्योंकि कतर एंड बहरीन सेल्फ डेवलप थे उस टाइम पे, उनके पास पहले से ऑयल रिजर्व्स थी. उन्होंने बोला हम खुद को खुद ही डेवलप करेंगे. और ये 7 लोग एक साथ आए और इन्होंने बनाया यूनियन, जिसे आज हम कहते हैं यूनाइटेड अरब एमिरेट्स. अब जिस तरफ हम जा रहे हैं सबसे पहले वो है शेख जायद ग्रैंड मॉस्क. ग्रैंड मॉस्क कैसे, एक काउंटिंग के हिसाब से देखा जाए तो दुनिया की सबसे ब्यूटीफुल मॉस्क में से एक है ये. टॉप 5 या टॉप 6 में ये मॉस्क आती है. पूरे अबुधाबी में 1700 से ज़्यादा मस्जिदें हैं, 1700 मॉस्क. और उसमें से ये इकलौती मॉस्क है जिसमें हर धर्म, हर देश, हर जाति के लोग अलाउड हैं. आप आइए, घूमिए, देखिए कि इस्लामिक ट्रेडिशन, इस्लामिक कल्चर होता क्या. तो हम वही देखने जा रहे हैं. अभी जो हम देखेंगे इसमें इस्लामिक ट्रेडिशन में हमें क्या क्या देखने को मिलेगा. आप देखेंगे वहाँ का आर्किटेक्चर. पूरी मॉस्क को जो है मार्बल से बनाया गया है, इटालियन मार्बल. और उसके बाद देखेंगे कि उन मार्बल्स में हाथ से कारीगरी करके सारी डिज़ाइनिंग, सारे फ्लावर्स वगैरह सब बनाए गए हैं. दूसरी चीज़ वहाँ हम क्या देखेंगे, दुनिया का सबसे बड़ा सिंगल पीस कारपेट जो वहीं बैठ के बनाया गया. एक सिंगल पीस का कारपेट है. एक छोटा सा ईरानियन कारपेट भी इतनी सी साइज़ का इंडियन करेंसी में नई करके भी 3 से 4 लाख रुपए का आता है. ये दुनिया का सबसे बड़ा ईरानियन कारपेट है. जब शेख जायद ये मॉस्क बना रहे थे, ये इनका ड्रीम प्रोजेक्ट था. इन्होंने कभी भी कॉस्ट रिवील नहीं की कि कितना पैसा लगा, उन्होंने आज तक नहीं बताया. काफ़ी लोग अपने टाइम पे आते हैं, एजम्पशंस लगाते हैं, बट कोई भी एक परफेक्ट एजम्पशन नहीं लगा पाया कि ये मॉस्क कितने में बनी है. इस मॉस्क के अंदर 84 डॉम्स हैं, गुंबद. अभी ऑलमोस्ट कुछ 15-20 मिनट में हम लोग मॉस्क पहुंच जाएंगे और फिर मॉस्क घूमेंगे. और मॉस्क घूमने के बाद हमारा होगा लंच. म्हणजे यायनं सांगितलं म्हणजे आपल्याला सांगायची गरज नाही आहे की नाही. तुम्ही समजून घ्यायचा का. व्हिडिओ अलाउड आहे केव्हा आपल्या. हां, व्हिडिओ अलाउड आहे असं म्हणतात. कॅमेरा अलाउड आहे ना, मतलब येस, व्हेरी गुड, कॅमेरा अलाउड आहे. कारण मंदिरात काल आम्ही गेलो होतो हिंदू टेम्पलमध्ये, BAPSच्या तिथं कॅमेरा अलाउड नव्हता भाऊ. चला जाऊ, 20 मिनटं लागतील अजून. बाबा हे टरकायची लाईन लागेल भाऊ पुरी, कारण याच्या पुढे टरका अलाउड नाहीत सिटीत. म्हणून एक्झिट घेऊन राहिली या हायवेपासून. म्हणजे आपली बसही अलाउड नाही, तर आता एक्झिटच घेणार समजा या रोडपासून.
दाबून मोठी लाईन आहे. हे घेऊन राहिलो भाऊ आपण एक्झॅक्ट हा तो हायवे आहे आणि इकडे आपल्याला जाणं आहे. जर तिकडे हायवेवर गेले तर 15,000 दिरहम फाईन आहे. गुणिले 24 नाही तर 26 तुम्हीच करा कॅल्क्युलेशन. या गाईडचं म्हणणं आहे की आपण लकी आहे की बाई आपल्याला पोलीसची गाडी दिसली आहे. बाई इथं पोलीसची गाडी आहे. तसे आपल्याच्यानं दिसलेच नाही पाहिजे पोलीस, मग लय अनलकी दाबून फाईन मारतात. मग आपण इंडियन असो की काही असो, पैसे भर तरच हा देश सोड. कुठून बी मागवतो पैसे, फाईन बी दाबून असते. हे भाऊ ते मस्जिद आहे त्याची आपल्याला जाणं आहे. ठीक आहे, असं नाही बरं का, कधी या लागेल तुम्ही त्या मस्जिदमध्ये जाऊ शकता. आपण जसं मंदिरात आपल्या कधी आपल्या मनात गेलं जातो तसं नाही. इथं ऑनलाईन बुकिंग करावं लागते, स्लॉट घ्यावं लागते. हां, आमचाही स्लॉट घ्यायला आहे. जसं ते इकडे तो गाईड गेला आता तिथं सांगितलं की बा आम्ही आलो, मग ते चेक करतील. मग 1 बाय 1 जसे नाव येतील तसे पुढे पुढे जावं लागते. ते सिक्युरिटीचं मी शूट करू शकत नाही. चेक इन केलं भाऊ ते ना, आणि एंट्री दुसऱ्या गेटवरून आहे, त्यामुळे असं फिरून जावं लागतं. अल सलाम शेख झैद ग्रँड मॉस्क. चला भाऊ पोचलो. चलो आता मस्त तिकडे आहे. मग आपण इकडे कुठे चाललो तर अंडरग्राऊंड जाणार आहे. म्हणजे पहिले इकडे जाऊन खाली उतरणार आहे, मग असं खालून जाणार, खालून अंडरग्राऊंड. चला पूरा मॉलच आहे बा. हे बा ना, भाऊ आपला माईक जप्त केला जाईल ना. माईक अलाउड नाही म्हणत. हे बा, हे अटी जे हे तोपगाडा दिसून राहिला टँक, तर ते रमजानचा महिना चालू आहे ना, तर त्याचा वेळ झाला की त्या इफ्तारीसाठी हे फायर करतात. अजूनही म्हणजे डेली फायर होते असं आहे. हे त्याच्या गाड्यात मस्त.
उसके अंदर है, जहाँ पे अभी आप शैंडिलियर वगैरह देखने जाएंगे उधर। दूसरी हमने बात की थी कि सब हैंडमेड है। ये देखिए मार्बल के अंदर ऐसा स्टोन्स खोद के और उसके बाद में ये कलरफुल स्टोन्स डाले गए हैं। ये ग्रीन वाला जेड है और जो ये फ्लावर बना है ये पूरा डेजर्ट ट्यूलिप है। डेजर्ट में उगने वाला रोज़ यानी ट्यूलिप ये इकलौता फ्लावर है जो डेजर्ट में उगता है। अब जाएंगे अंदर जाइए, शैंडिलियर देखिए, कारपेट के साथ फ़ोटोज़ लीजिए। और ये मेन प्रेयर हॉल है जिसमें एक टाइम पे 3000 लोग प्रे कर सकते हैं। कौन सा ये जो जिसमें हम अंदर जा रहे हैं? ओके। 3 प्रेयर हॉल्स हैं हमारे पास, 2 मेंस के लिए और 1 लेडीज़ के लिए। लेडीज़ का पीछे होता है, एक मेंस का मेन वाला ये है और एक ये है जिसमें अभी लोग प्रे कर रहे हैं। भाऊ याच्या मधात सिमेंट नाही भरेल, कशासाठी? ते टेम्परेचर मेंटेन राहते, म्हणजे आता हा नॉन AC एरिया आहे तरी अशी गरमी नाही होऊन राहिली। अब आम्ही दाखवतो तुम्हाला झूम करून। तर ठीक आहे, सिक्युरिटीवाल्यानं पकडलं होतं भाऊ आपल्याला एकदम सुरुवातीला, तेव्हा हे असं कार्ड दिलं, कारण जो माईकचं ट्रान्झिस्टर होतं ते अलाउड नाही म्हणे। कॅमेरा अलाउड आहे पण माईक अलाउड नव्हता। हे असं कार्ड दिलं, हे त्या रिसेप्शनवर दाखवलं की तो माईक आपल्याला वापस दिला। बसलो बा बसमध्ये आता, आणि हा माईकही घेतला तटून। बाहेर टेम्परेचर बेकार आहे, गाडी म्हणजे यांना पार्किंगमध्ये AC चालूच ठेवून बसेल। तसंही मी पाहिलं इथं जेवढेही पार्किंग आहेत मोठमोठ्याला बस आहे, 2 घंटे लागो 3 घंटे लागो AC चालूच म्हणजे ठेवतातच, पेट्रोल महाग नाही ना। हां, तर आता या मॉल्सबद्दल थोडीशी माहिती। याचंही भाऊ तिकीट असते 50 दिरहम, म्हणजे 1200, 1250, 1300 रुपये पर हेड ते पडते। बाकीचा व्हिडिओ जर तुम्ही न पाहिलाच आहे की नाही। आता आपण जाऊ जेवण करायला, तापून भूक लागेल आहे। आता किती वाजले? 2:30 वाजले याचे इंडियाचे, म्हणजे ठुल्ले वाजला 1। चला, टाकली गाडी।